विरोधकांनी ईव्हीएम, मतदान आकडेवारी यावर शंका घेण्यापेक्षा जनादेशाचा सन्मान करत आत्मपरीक्षण करावं. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला. निवडणुकीच्या अपयशासाठी संवैधानिक संस्थांना दोष देणं राजद्रोह असल्याचं सांगत निवडणुकीत शहरी नक्षलवादी संघटनांची मदत घेतल्याचा फडणवीस यांचा विरोधकांवर गंभीर आरोप. मोठा जनादेश ही मोठी जबाबदारी असून राज्याला कायम सर्व क्षेत्रात अग्रेसर ठेवणार. महाराष्ट्र आता थांबणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड देत तिप्पट वेगाने गतिमान आणि लोकाभिमुख कारभार करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही. विधान परिषदेचे सभापती म्हणून भाजपच्या प्राध्यापक राम शिंदे यांची एकमताने निवड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कथित अवमानाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आरोप प्रत्यारोप. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान भाजपचे 2 खासदार जखमी. राहुल गांधी यांचा धक्का लागून जखमी झाल्याचा प्रताप सारंगी यांचा आरोप. भाजपा खासदारांनी अडवणूक केल्याचा राहुल गांधी यांचा प्रतिआरोप. धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस आणि भाजपाकडून परस्पर विरोधी पोलीस तक्रारी दाखल. भाजपा खासदार फॅगॉन कॉन्याक यांची राहुल गांधींविरोधात गैरवर्तन केल्याची सभापतींकडे तक्रार. कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क तातडीने हटवावं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या कद्दर इथल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार. आणि ICC चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेचे भारत-पाकिस्तान सामने 3ऱ्या देशात खेळवले जाणार. ICC बोर्डाची घोषणा.